अफगाणिस्तान क्रिकेट टीम नाव घेतल्यावर डोळ्यांसमोर उभे राहतात राशिद खान, मोहम्मद नबी, हशमतुल्ला शाहिदी असे कित्येक चेहरे। आता भारताची टीम म्हणलं की रोहित, कोहली, बुमरा आणि ऑस्ट्रेलियाची टीम म्हणलं की कमिन्स, स्मिथ, स्टार्क हे आठवणं स्वाभाविक आहे। पण स्मृती मंदाना, एलिसा हिली, हरमनप्रीत कौर अशा महिला प्लेयर्स आठवतात तरी पण हीच गोष्ट अफगाणिस्तानच्या बाबतीत घडत नाही। त्यांची टीम म्हणलं की फक्त पुरुषांचीच टीम आठवते, कारण ती टीम इंटरनॅशनल क्रिकेट खेळते, कारण या टीम मधले प्लेयर्स वेगवेगळ्या लीग्स खेळतात, कारण या टीम मधले प्लेयर्स स्वतंत्र आहेत। अफगाणिस्तानच्या महिला टीम बाबत मात्र ही गोष्ट शक्य झाली नाही। त्यांच्या टीमची निर्मिती झाली, ते मोठ्या स्टेजवर खेळणार, ओव्हरसीज टूर करणार हे नक्की झालं आणि मग त्यांच्या देशात तालिबानची सत्ता आली आणि त्यांचं स्वप्न भंगलं। अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांना पुरुषांसारखे जगण्याचे हक्क नव्हते, तिथे क्रिकेट खेळणं ही लई लांबची गोष्ट। पण जवळपास 3.5 वर्षांनंतर अफगाणी महिला 30 जानेवारीला क्रिकेट खेळल्या। त्यांची मॅच इंटरनॅशनल मॅच म्हणून काउंट झाली नाही, ती मॅच त्यांनी मोठ्या फरकाने हारली। पण मॅचच्या रिझल्टपेक्षा त्यांची लढण्याची स्टोरी भारी होती। बॅट जाळून, कागदपत्र भिजवून, जीव जाण्याचा धोका पत्करत ऑस्ट्रेलिया गाठण्याची स्टोरी, तिथं पुन्हा पाय रोवून उभं राहण्याची स्टोरी, ही अफगाणिस्तानच्या मुलींच्या लढण्याची स्टोरी। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुरुवात करू आत्ता झालेल्या मॅच पासून। ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये अफगाणिस्तानच्या महिला एक प्रदर्शनीय सामना खेळल्या क्रिकेट विदाउट बॉर्डर्सच्या टीम सोबत। पहिली बॅटिंग करताना अफगाणी टीमनं 104 रन्सचं टार्गेट दिलं, पण हे टार्गेट त्यांना डिफेंड करता आलं नाही, तरीही ही टीम लढली। मुळात अफगाणिस्तानच्या महिला या मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या झेंड्याखाली किंवा नावाखाली उतरल्या नाहीत, पण तरी सुद्धा त्यांचं मैदानात उतरणं महत्त्वाचं होतं, कारण ही मॅच म्हणजे त्यांनी केलेलं बंड होतं तालिबानच्या दहशतीविरुद्ध, ज्याची सुरुवात झाली होती 2021 साली। अफगाणिस्तानमध्ये 2021 साली तालिबानची राजवट आली। तालिबाननं अफगाणिस्तानमधल्या महिलांच्या हक्कांवर निर्बंध घातले। अफगाणिस्तानच्या महिला टीमचं भविष्य एका सत्ता पालटामुळे अंधारात बुडालं। 2017 पासून अफगाणिस्तानच्या पुरुष टीमला टेस्ट टीमचा दर्जा होता, पण 2010 मध्ये सुरू झालेला अफगाणिस्तानचा महिलांचा संघ मात्र मोठी संधी मिळण्यासाठी अजूनही धडपडत होता। त्यांना प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी 2020 सालाची वाट पाहावी लागली, पण त्यानंतर तालिबान पिक्चरमध्ये आलं, ते नकोसा ट्विस्ट घेऊनच। तालिबान नुसतं महिला क्रिकेटवर निर्बंध घालून थांबलं नाही, त्यांनी या महिला क्रिकेटर्सची कोंडी सुद्धा केली। त्यांनी कित्येक प्लेयर्सच्या घरावर छापे घातले। साहजिकच या प्लेयर्सनं आपली ओळख लपवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला। अफगाणिस्तानमध्ये राहणं हे त्यांच्यासाठी तुरुंगात राहण्यासारखं होतं। अफगाणी महिला प्लेयर्स, त्यांचे कोच, अधिकारी यांनी ICC कडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न निष्फळ ठरला। पारतंत्र्याची चौकट आणखी छोटी होत चालली होती आणि अशातच बेनाफ्शा हशिमी या अफगाणी प्लेयरला एक मेसेज आला, तू कदाचित मला ओळखत नसशील, पण तुला असं वाटतंय का की तुमचा जीव धोक्यात आहे आणि तुम्हाला या देशातून बाहेर पडायचं आहे का? नंबर ओळखीचा नव्हता, पण हशिमीचा रिप्लाय होता हो। हा एक मेसेज आणि त्याला दिलेला रिप्लाय 19 अफगाणी प्लेयर्सचं भविष्य बदलवणारा ठरला। हा मेसेज केला होता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि कॉमेंटेटर मेल जोन्सनं। मेलबर्नमध्ये क्वारंटाईन असलेल्या मेल जोन्सला हशिमीचा रिप्लाय आल्यानंतर तिनं आपल्या हॉटेल रूममध्येच एक इमिग्रेशन रूम उघडली। अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी या प्लेयर्सला कुठली कागदपत्र लागतील, कुठला मार्ग निवडता येईल, ऑस्ट्रेलियामध्ये कसं येता येईल, यात ऑस्ट्रेलियाची मदत कशी मिळेल याची सगळी माहिती तिनं काढली, अफगाणी प्लेयर्सपर्यंत पोहोचवली। सुरुवातीला ऑस्ट्रेलियन सरकारनं मानवतावादी विजाच्या आधारे मदत करायची हमी दिली, पण सुरुवातीला फक्त 19 महिला क्रिकेटर्स पुरता मर्यादित असलेला आकडा बघता बघता 135 पर्यंत पोहोचला। महिला क्रिकेटर्स, त्यांच्या कुटुंबातले सदस्य, त्यांचे कोच, वुमन्स टीमचे अधिकारी या सगळ्यांनाच अफगाणिस्तान सोडायचं होतं। एवढा मोठा आकडा ऐकून ऑस्ट्रेलियन सरकारनं नकार दिला, पण मेल जोन्सची मध्यस्थी आणि या मुलींचं क्रिकेटर असणं महत्त्वाचं ठरलं। ऑस्ट्रेलियाकडून विजा मिळाल्यावर काही जणांनी काबूलमधून थेट ऑस्ट्रेलिया गाठलं, पण त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती। कित्येक महिला प्लेयर्सचा खरा स्ट्रगल आता सुरू झाला होता। अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता, पाकिस्तान। तेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तानमधून आलेल्या रेफ्युजीजना आपल्या देशात घेत होतं, पण त्यासाठी त्यांची एक अट होती, रेफ्युजी औषधोपचारासाठी पाकिस्तानमध्ये आले पाहिजेत। त्यामुळं मेल जोन्स आणि या प्लेयर्सनं आजारपणाची खोटी कागदपत्र बनवली। काही प्लेयर्सनं आपल्या जवळच्या बॅट, हेल्मेट या गोष्टी जाळल्या,
कुणाला ओळख लपवण्यासाठी सोबत असलेल्या सर्टिफिकेट्सवरची शाई पुसावी लागली. ज्या गोष्टी त्यांनी आजवर कष्ट करून कमावल्या होत्या, ज्या गोष्टी त्यांची ओळख होत्या, त्या सगळ्या त्यांना जाळाव्या लागल्या, पुसाव्या लागल्या आणि फेकून सुद्धा द्याव्या लागल्या. बाय लँड पाकिस्तानमध्ये जाताना या प्लेयर्सनं आपले छोटे छोटे ग्रुप बनवले. जवळपास 18 ते 20 चेकपोस्टवर त्यांना तालिबानी अधिकाऱ्यांकडून अडवण्यात आलं. प्रत्येक वेळी त्यांना नवीन कहाणी रचून सांगावी लागली. त्यांच्या कुठल्याही चुकीचा परिणाम एकच होता, मृत्यू. त्यात त्यांना धोका फक्त तालिबानपासूनच नव्हता, तर पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर काही चेकपोस्ट या इसिसच्या सुद्धा होत्या. पण या सगळ्यांना चकवा देत, आजारपणाचं, नातेवाईकांचं कारण देत या प्लेयर्स पाकिस्तानात पोचल्या. तिथून मग वेगवेगळ्या वेळी या प्लेयर्स ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या, काही जणी मेलबर्नमध्ये राहिल्या आणि काही जणी कॅनबेरामध्ये. जवळपास 3 ते 4 महिन्यात कित्येक हॉटेल्स बदलून डोक्यावर मृत्यूचं सावट घेऊन या प्लेयर्सनं ऑस्ट्रेलिया गाठलं. तेव्हा त्यांना आशा फक्त 2 गोष्टींची होती, स्वातंत्र्याची आणि पुन्हा क्रिकेट खेळण्याची. माजी क्रिकेटर मेल जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन सरकारकडून या प्लेयर्सला मदत झाली. कित्येक प्लेयर्सनं लोकल क्रिकेट क्लबमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातून त्यांचा भुकेचा प्रश्न मिटला असता. पण खेळाचं काय? एका बाजूला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं महिलांची टीम अस्तित्वात नाही म्हणून अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट टीमसोबत सिरीज खेळायला नकार दिला. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं सुद्धा अशीच भूमिका घेतली. अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटर्सना आपल्याला अफगाणिस्तानची रेफ्युजी टीम म्हणून खेळण्याची संधी मिळावी, ICC कडून मदत मिळावी म्हणून पत्र लिहिली, पाठपुरावा केला. पण ICC कडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर सुद्धा कुठलाच दबाव तयार झाला नाही, कारण अफगाणिस्तानची पुरुषांची टीम इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होती. त्यांच्या होम मॅचेस दुबई किंवा भारतात होत होत्या. थोडक्यात त्यांच्यासाठी सगळं सेफ होतं. अडचणीत होत्या त्या फक्त अफगाणी महिला प्लेयर्स. पण मेल जोन्स असेल किंवा ऑस्ट्रेलियन सरकार, या अफगाणी महिला प्लेयर्सची साथ कोणीच सोडली नाही. ऑस्ट्रेलियन सरकारमधले वरिष्ठ लोक या प्लेयर्सला भेटायचे, त्यांना प्रोत्साहन द्यायचे, आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू याची खात्री द्यायचे. पण ICCच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करणं शक्य होत नव्हतं. मग क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या अफगाणी प्लेयर्सची क्रिकेट विदाऊट बॉर्डर्सच्या टीमशी मॅच ठरवली. ज्या दिवशी वुमन्स ॲशेसला सुरुवात होत आहे तोच दिवस या मॅचसाठी निवडला. कित्येक आंतरराष्ट्रीय प्लेयर्स ही मॅच बघण्यासाठी उपस्थित राहिले आणि अफगाणिस्तानमधून लपून छपून ऑस्ट्रेलिया गाठणाऱ्या या प्लेयर्स पुन्हा एकदा एक टीम म्हणून मैदानात उतरल्या. या मॅचमध्ये त्या हरल्या, पण लढल्या हे विशेष. अफगाणिस्तानमध्ये असताना या महिला प्लेयर्सला जेव्हा पहिल्यांदा क्रिकेट किट मिळाले होते तेव्हा त्यांनी प्रचंड जल्लोष केला होता. आपल्या किट बॅग, बॅट्स त्या अभिमानानं लोकांना दाखवत होत्या. पण याच गोष्टी त्यांना जाळाव्या लागल्या, फेकून द्याव्या लागल्या, कारण त्यांना एक बेडी तोडायची होती, पारतंत्र्याची. ऑस्ट्रेलियात टीम म्हणून खेळताना त्यांचा पराभव झाला असला तरी ही मॅच खेळण्याआधीची त्यांची प्रतिक्रिया बोलकी होती. आम्हाला अफगाणिस्तान या नावाखाली खेळायचंय, आम्हाला अफगाणिस्तानमध्ये असलेल्या प्रत्येक महिलेच्या आनंदासाठी, हक्कासाठी खेळायचंय. अफगाणिस्तानच्या प्लेयर्स असतील, मेल जोन्स असेल किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी, ही मॅच रन्सची, विकेट्सची नव्हती. ही मॅच लढण्याची होती. एका बलाढ्य शक्तीसमोर त्यापेक्षा जास्त बलाढ्य असलेल्या महिलांची होती.